कोण आहे? तू? हो मग तू एकटी आहेस ना, म्हणून मी तुझ्या सोबतीला आलोय. किती गोड आहेस रे तू. तुला बघून मला इतकं बरं वाटलंय ना. हो ना, तर वेडाबाई रडतेय. तुला जेवण जात नाही ना, थांब आज मी बनवतो तुला. मला भरवलंस, पण तुला भरवण्यासाठी आज माझ्याकडे लोणी नाहीये रे. खुळी झालीस का? तुझ्या पानात तर बघ. लोण्याची वाटी. किती गोड आहेस रे तू. घे खा. ए सखू, एकटीच काय हसतीयस खुळ्यासारखी? खुळचटच आहे ना ही सखू. काय कसले काय नाही, एवढ्या काळोखामध्ये हिशोब सुरू आहे म्हटलं, फारच मोठी उलाढाल दिसते. अयो नाही हो नाही, बऱ्याच दिवसात केला नाही ना हिशोब म्हणतो मी. पैके कुठून आले, कुठे गेले, किती आले त्याचा बघतोय हो तपशीलवार म्हणतो मी. खरंय, कुठून कुठे आले हे पाहिलं की लगेच इकडचं तिकडे करता येतं नाही का? अय्यो पाप पाप नाही हो, जसाच्या तसा हिशोब दाखवणार बघा मालकीनबाईंना म्हणतो मी. बघा ना बघा, मोरेश्वरनी 10 रुपये दिले हो, सावळ्याने 12 रुपये दिले आणि सुभेदाराकडून गजा काकाला 4 रुपये आले हो. 4 कुठे, फक्त 2च आले. काय हो गजा काका, आले की नाही सत्य ओठावर म्हणतो मी. तुम्हाला त्या सुभेदाराकडून रुके येतात म्हणून त्या सुभेदाराची माणिक तुम्हाला हवी आहे या घरात सून म्हणून, त्यासाठी चाललाय बघा हा खटाटोप. सांगू का हा हिशोब मालकीनबाईंना म्हणतो मी. सांगू दाम्या, जास्त साळसूतपणाचा आव आणू नकोस हा. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. एक लक्षात ठेव, आपण दोघेही एका सोडीतून प्रवास करतो आहोत. उगा छिद्र पाडशील ना तर दोघेही बुडून मरू. अरे त्या सखूला घराबाहेर काढायचंय हाच आपल्या दोघांचा हेतू आहे ना. अरे मग दोघे मिळून जोर लावू ना. लावू जोर लावू, सखूला हाकलायचंच आहे ओ घराबाहेर. पण तुमची वाट वेगळी, माझी वाट वेगळी. अरे मग तू जा ना तुझ्या वाटेने, पण माझ्या वाटेत जर आड आलास ना तर मग तुझी सगळी गुपित चव्हाट्यावर येतील. कळलं? तेव्हा लक्षात ठेवायचं, माझ्या बाबतीत तोंड बंद ठेवायचं म्हणजे झालं. आता कसं?
काय बसल्या बसल्यात झोपणार आहेस की काय? हे घे धर, ही पथारी घे आणि इकडेच अंथरून झोप. घे. आणि काय ग सखू, तुला झोपेत चालायची वगैरे सवय नाहीये ना? हा नाहीतर झोपेत चालत चालत कृष्णामाई काठी जाशील आणि तिथेच बुडशील. झोप बाई झोप झोप झोप.